श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री देव्यै नमः। ओम श्री गणपतये बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका, नमस्कार तुझे का करीती आरंभी सर्वही। त्रिपुराचे वदा लागून शिवे केले तुझे ध्यान, करावया बलिबंधन वामन घ्याता झाला। सृष्टी करिता चतुरानन आदी करी तुझे ध्यान, पृथ्वी धरावया लागून शेष जाता झाला। महिषासुराच्या वधाप्रती तुझ ख्याती झाली पार्वती, मुक्ती कारणे निश्चिती सिद्धाधिकी ध्यायले। विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान, त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा। मज बुद्धी देवनी रम्य तुवा वधवावे देवी महात्म्य, तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णती। नमो शारदे ब्रह्मनिधी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रवरूपिणी। तुझ नमो, तू मुखासी करीसी वाचाळ, पंगुसी लंघविसी अचळ, ऐशी तुझी कृपा सबळ महाविष्णे तुझ नमो। ब्रह्ममुखी सरस्वती तू स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला। शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निश्चिती, तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन असो। श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक, पंचायतन भक्त अनेक यासी नमन सर्वदा असो। जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीशी करुणी नमन, करीत असे ग्रंथारंभन प्रेमभावे करुणी या श्रुती यासी नमस्कार माझा असो तो निरंतर सर्वत्री होऊनी सादर न्यूनते पूर्ण करावे। द्वापारी नेहमी शारण्य जाण सूत सांगे शौनका लागून, सहस्र वर्षे सत्र करून ऋषी सर्वही एकती, तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आदिव्याधी न व्हावे मरण। मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसविला ऐकाव्या, ऋग्य जु सामथ वर्णन याचे वेदांचे तात्पर्य जाण, याचे ठाई परम निपुण शौनकादी सर्वही। आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध याचे जाणते सर्वही। वेदांत न्याय मीमांसक तर्क न्यायिक चारवाक ही सहा शास्त्री मुख्य याचे ज्ञाते सर्वही। व्याकरण सांख्य योग देख शिल्पसुख काम कोक वैद्यक पतंजली धार्मिक ही उपशास्त्रे जाणावी। वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ, सूत्रभाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले। ते सुतासी करीती प्रश्न तू व्यासाचा निशिष्य जाण, यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिली। भविष्योत्तर भागवत मास्य मार्कंडे निश्चित, वराह वायू वामन सात विष्णू पुराण आठवे, ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त नारद जाण, लिंग पद्म अग्निपुराण कुर्मस्कंद 17वे 18वे ते गरुड पुराण याचे ठाई तू परम निपुण। उपपुराणाचे हे ज्ञान तुझ असे सर्वदाही। शिव नारसिंह सनत्व कुमार भार्गव वसिष्ठ महेश्वर सौर नारदीय पराशर दुर्वास कपिल करावे औषण अस मानवत वारुण सांब नदी आदित्य जाण, तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे, देवी भागवत रेणुका जाण 23वे उपपुराण यांचे ठाई तू परमनिपुण। व्यास कृपे करून या व्यासाच्या आज्ञे करून तू सांगता जालीस पुराण। आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे, आम्ही जे जे केले प्रश्न ते केलेसे निरूपण। आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हालागी सांगावे, त्वा जी महात्म्य सांगितली ती ऐकून तृप्ती झाली। आता देवी महात्म्य उरली श्रवणे इच्छा मुची। आदी माया प्रवरूपिणीची अनंत शक्तींची स्वामी, जी अनंत अवतार घेऊन भक्तांप्रती रक्षित असे। श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधु कैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले। हा देवीचा प्रथम अवतार सांगा मायाचा विस्तार। द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला, सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न, त्यांचे सांगा आम्हा कथन विस्तारोनी सर्वथा। पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले, सांगावे ते सर्व चरित्र। श्रवणे पापी होती पवित्र, आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण झाले, त्या सर्व अवतारांचे कथन आम्हालागी करावे जाण। तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुनिया। ऐकुनी शौनकादिकांच्या बोला सूत मानसी आनंदला, मग वर्णन करिता जहाला देवी महिमा अपार। सूत म्हणे शौनकादिकांशी तुम्ही जैसे पुसले आम्हासी, तैसेचे मिळून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडेय हा प्रश्न केला। मार्कंडेय जहाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा, बादरायण जहालावर पिता तैसेची तुम्हा सांगतो। हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला। 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिकाकडे ना। या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास धरुनी पूर्ण,
सर्व पुरुषार्थ त्याला गुण प्राप्त होती निश्चय जो जो काम जरी म्हणी तो प्राप्त होय जनी निष्कामी जो त्याशी भवानी मोक्षपद देत असे कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी अथवा कृष्ण अष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल पारद पठनाचे नित्याचे पठन करिता देवी श्रवण करी तत्वता ऐसे वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणे असो मार्कंडे अशी सम्यक ब्राह्मण सांगता झाला देख कवच अर्गला स्तुती केलं अनुक्रमे पठन करा या तिहींचे पठन करून मग महास्तोत्र करावे पठन स्वय अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठन याचे करावे निष्काम भावार्थे करून पठन करिता देवी होय प्रसन्न याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देविता जो शुद्ध पठन करी परी भावार्थ नाही चित्तांत त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादी देवतीनी कवच रचिते झाले जनी ज्याच्या पठन मात्रे करून साधती सर्व पुरुषार्थ जो पठन करी अर्गला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती 700 वर्निश्चिती मुक्ताकरण कारणे अर्पित असे महादेव कृत केलं जो पठन करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र यंत्राधिक अनायासे साधती कवच अर्गला स्तुती केलं मार्कंडेय जोपरी सम्यक 14 कल्प आयुष्य देख होते झाले ते अशी 14 स्मार्तांमध्ये जाणं चौथा होता ज्याला आपण 14 शैवांची नामाभिमाने सांगतो मी तुझ लागे दुर्वास विश्वामित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण इंद्रबाणासुर नारायण कार्तिकेय 8वा दधीची रामकंड व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली या 14चे करिता स्मरण आधी व्याधी जाती निरसून प्रसन्न वय पार्वती रमण शैव भक्त म्हणूनिया सूत म्हणे शौनकादिकाशी तो मार्कंडे सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषीशी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हाला गुण तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे देवीचे पुत्र साचारा तिघांची पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करी निर्धालन अधर्मनाशन धर्मस्थापन करून भक्तांची संरक्षी याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण सावर्णी म्हणतो सूर्यनंदन 14 मध्ये 8वा 14 म्हणूनची नामाभिमाने तुझ लागी सांगतो जाण पहिला म्हणतो स्वयंभू आपण स्वारोचीस दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत ही सप्त मन्वंतरे निश्चित सावर्णी तो 8वा दक्ष सावर्णी ब्रह्म सावर्णी धर्म सावर्णी रुद्र सावर्णी देव सावर्णी इंद्र सावर्णी हे 14 मनु अनुक्रमे या ब्रह्मकल्पा माझारी 14 मनु अवतारी 71 चौकड्यावरील राज्य एकाचे सावर्णी म्हणून तो अष्टम सांगतो त्याचे जन्मकर्म देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी महामायेचा प्रभाव तेने मनु झाला स्वैराव मन्वंतरा दीप वैभव होते झाले तयासी देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र झाला सावर्णी ध्रुवा ऐसे राज्य पावनी चिरंजीव झाला महाप्रलयी नाशिवत ब्रह्मसृष्टी होत जात परी सावर्णी म्हणून तो निश्चित राज्य तयांचे अक्षयी त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हाला गुण तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा पूर्वी सरोची व मन्वंतरी तयाचेही वंशामाधारी राजा झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण मही त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे तो राज्य करीत असता जाण शत्रू झाले त्या निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले सुरत राजा युद्ध करीत परिजय झाला नाही प्राप्त शत्रू सर्वही बलवंत उपाय देते झाले ना दंड करून शत्रूंशी राजा पळवली सम्रांगणे मग तो स्वपुराशी येऊन राज्य करी स्वदेशीचे तेथे येऊन शत्रू परबळ युद्ध करते झाले तुम्हाला प्रधानासहित राज्य सगळं हिरोने घेतले त्यांचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडारे हिरोनी नेले मग रायाचे व्यापिले चिंते करून या काय करावे कोठे जावे जनाशी मुख्य केवी धावावे मृगया निमित्त करून पाडप पडावे हेचे आता उत्तम ऐसे चिंतून या मनी सुरत राजा तेची क्षणी एकटा घोड्यावरी बसून गौरवनी प्रवेशला तेथे मेघा ऋषीचा आश्रम पाहता झाला तो परम शिवपदे सांडवणे स्वधर्म जेथे शांत वर्तते धेनु व्याघ्र एके ठाई वर्तते परी वैर नाही हंस कारंडो पक्षी सर्वही शब्द करीती मधुर स्वरे पुष्पे तुळसी बिल्ब कमळ वेद घोष करीती सकळ मनु शिष्य मिळवली केवळ मेघा ऋषी ते उपासिती सुरत राजा ते येथे तेथे संग येऊन साष्टांग करून नमन सांगता आलं वर्तमान मेघा मुनीसी सर्वही मुनीने सत्कार करून राहाविला नृपनंदन परिचिंताक्रांत असे मन आश्रम हिंडे सबो होता फार झाला चिंतातुर स्नेह व्यापीला अपार वडिले पाडिले माझे पूर ते शत्रूने घेरले प्रधान माझा शत्रू शूर असती व शत्रूने तो घेतला असती राजश्रिया प्रभेची वस्ती कैशी राहिली कडेना शूर असती माझा प्रधान शत्रूशी मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही कडेना जे वडिली पाडिले परम कष्टे संपादिले ते अजी शत्रूंनी घेतले द्रव्यकोश सर्वदी ऐशी नाना चिंता करीत
तव वैश्य पाहे अकस्मात, तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे. सुरत राजा पुसे त्याशी तू कवना आहेशी, कारण येथे यावयाशी सांगा आम्हासी काय ते. दिसतोशी तू शोकाक्रांत अंतकरण असे दुःखित, याचे कारण काय वृत्तांत आम्हाला निवेरी. ऐसे कोणी वैश्य जाण बोलता जाला, रूपाला समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुडी जन्मलो. धन्वंताचे कुडी झालो, धन्वंत होनी जन्मलो. पुत्र स्त्रियाने बाहेर घातलो, धन्वनलो उभे करून या. मजला बाहेर घातले, माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव केले येऊन या सर्वदा. येथे सेवून या वन न जाणे, त्यांचे वर्तमान कल्याण आणि अकल्याण त्यांचे काही कडेना. स्त्री पुरुष उत्तम वागती किंवा धर्मे वर्तते, ते काही कडे निश्चिती म्हणून शोक होत असे. सुरथ राजा म्हणे वैश्याशी, ज्यांनी तुझं घालविले वनासी, त्यांचा स्नेह तुझे मानसी. कैसा येतो कडेना वैश्य म्हणे नृपा लागून, तू बोलतोसी जे वचन ते सत्यपरी माझे मन. स्नेह न सोडी सर्वथा, ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडून द्रव्य घेतले. पुन्हा त्यांच्या स्नेह जगटले मन कैसे कडेना. असो या समूहाचे कारण, नकडे मज जाणता असता मोहपूर्ण किमर्थ होतो कडेना. मार्कंडे म्हणे शिष्याला गुण, तेव्हा मग ते दोघे मिळून मेघा ब्राह्मणाजवळी येऊन नमस्कार करीते झाले. मग यथा न्याय बैसून प्रार्थिते झाले. मेघ ऋषीला गुण, राजा बोलता त्या तक्षणी प्रार्थून न्याय ऋषी ते. सुरत म्हणे तुम्हाला गुण एक प्रश्न करीतो जाण, तो सांगावा कृपा करून कडे ऐसा सर्वदा. स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणोक्षणी होत असे प्रबळ. स्नेह बळे मोह विकळ करुनी पाळी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सगळं नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह त्यांचा सुटेना. सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण. मज ऐसाची हा वैश्य जाण मोहग्रस्त झाला. स्त्रीपुत्रांनी हेळ सांडेला, धन हिरोनी बाहेर घालविला. तथापि यांच्या स्नेहमतेला अंतर न पडे कदाई. हा स्त्रीपुत्रांशी शोक करीत, तैसाची मीही झालो दुःखित. विषय दोषाते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोह न सोडी आम्हाला लागून. सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर. मेघा सांगे सुरताशी, मार्कंडे सांगे शिष्याशी. सूत म्हणे शौनकादिकाशी, तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांशी गोचर, पशु पक्षी जाणती नर. विषय तोही दैवासुर, देवानुसार पृथक पृथक सर्वांशी. दिवांध प्राणी जे का असती, दिवसा न दिसे तयाप्रती. उल्लूक वाघुळादी निश्चिती, दिवांध प्राणी जाणावे. रात्र्यांध प्राणी काकादिक, त्याशी रात्री न दिसे समक्य. गर्भाध प्राणी जे त्यासी देख, रात्री दिवस सारिका. धेनू अश्व वृषभश्वान, त्यासी दिवस रात्री सारखे जाण. आहार निद्रा भय मैथून समसमान सर्वांशी. ज्ञान जे का मनुष्यांशी, ते असे मृगपक्षाशी. पहा पक्षी हे शावचंचुशी, कण आणून अर्पिती. आपल्या प्रत्युपकारा करणे, पुत्रधिकाशी स्नेह करणे. अब्रहस्तंभापर्यंत जाणे, स्नेहभाव सारिका. सर्वाशी सारखे विषय ज्ञान, स्नेह मोह ममता समान. तुझं कळावया लागून निरूपण केले असे. असो तो आम्हासी केवळ प्रश्न असतो, त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण असे पुसिले आम्हासी. या मोह गर्तेमध्ये जाण पडले असती ब्रह्मादी जन. महामाया जी तिजपासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करुनी होत असे. येथे आश्चर्य नसे काही, योगनिद्रा प्रभूची पाही. ती महामाया तिने सर्व ही ब्रह्मादी देव मोहिले. मेघा म्हणे सुरथराया, मेघ मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सूत म्हणे शौनकादिका आचार्य. मंत्र राजा आता सांगतो, जो वेदवासे प्रकट करून सप्तशतीत घाताला नेऊन, त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धी ही सांगेन तुझ लागी. मंत्रात ती देवी भगवती भले करून, ज्ञानी यांच्याही चित्तांते आकर्षून. मोहाकारणे अर्पित असे जाण, महामाया ती हरीची. अर्थ सांगितलेला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा, याची सिद्धी असे मानसी. तरी युक्ती सांगतो तुझशी. 12व्या पहावे मुहूर्ताशी उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश ज्या मूर्ती करीती विशेष, तोची मूर्ती या मंत्रास जपारंभी योजावा. ऐसी या मूर्ती जाण मंत्रराज करावा ग्रहण, अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करून 12 श्रीभवानी, मग देवीच्या पुढे बैसून याचा संकल्प करावा. मोह सिद्धी फल प्राप्त्यार्थ संकल्पाचा निश्चय अर्थ. मनी धरून स्वार्थ न्याय ध्यान करावे. असो षडंग न्यास करोनी जप करावा. मैसोनी मोनी रुद्राक्षमाला घेऊन माला संस्कार करावा. हविष्यान्न भक्षुनी या नित्य षड्रिपू वज्रुनी अगत्य जप करावा. आणि सत्य एक लक्ष नेम हा जप दशांश होम तर्पण. धेनूच्या दुग्धे करावे जाण, मग करावे ब्राह्मण भोजन. पूर्णाहुती योजावे मंत्राचे आदी अंती जाण. प्रणव योजावा धरुणी स्मरण, अथवा व्याहत योजून शीघ्र सिद्धी होत असे. या असो मंत्राचे विधान संक्षिप्तने सांगितले. पूर्ण मंत्र त्यावर टाकावा योजून, त्याशी मोहन होत असे. राजमोहन, सभामोहन, विश्वमोहन, ज्ञानीमोहन, सर्व देवांचे होत मोहन. इतर कथा कायशी
ऐसा सिंहावलोकने करून सांगितला, तुझा प्रश्न मोह व्हावयाचे कारण महामाया निर्धार तो या विश्वाचा चराचरा उत्पन्न करी सैरा वैरा प्रसन्न झाली या भक्तवरा चारी पुरुषात देत असे ती आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी जिच्या इच्छा मात्रे करून बद्ध मुक्त होत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमार उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांचे तीन निरूपिली राजा बोले ऋषी लागून महामाया असे अभिधान तिचे असे ती उत्पन्न कैसी होती झाली तिचे स्वरूप प्रभा स्वभाव सांगा तिचे वैभव स्वर्व गुणापासून उद्भव तिचा होता झाला हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण अशी इच्छा झाली जाण तरी आता निरोपी यापरी ऐकून या प्रश्न बोलता झाला मेघा ब्राह्मण आता सांगेन तुझं निरूपण एकाग्रचित्ते श्रवण करी ती महामाया ते जाण ती येसी नाही जन्म मरण जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले तिच्या इच्छा मात्र निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती तथापि तिची उत्पत्ती बहुप्रकारे की जे देवांच्या कार्यासाठी जाणं जगदंबा होत असे उत्पन्न एरवी तरी जन्म मरण नाही ती अशी इच्छा मात्र सर्व संहारित परी गुणानुवाद व्हावा निश्चित आपला सर्व या जगतात म्हणून उत्पन्न होत असे गुणांचे जे श्रवण पठन तेने उद्धरती सर्वजन म्हणून होत असे उत्पन्न योगनिद्रा हरीची प्रलयी कालुनी शेष शयन निजता जाला नारायण तेव्हा त्याच्या कर्णमळातून दोघे असुर जन्मले मधु कैटप नामाभिधाने होती जाली तया लागून आपणा ते सर्व मानिते म्हणून मधु ऐसे नाम एकाचे किट्ट म्हणजे कर्णमळ तयात जन्मला केवळ म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते झाले एकाशी असोय तेव्हा दोघे असुर मधु कैटभ भयंकर ब्रह्मयाशी करावया मारम वधा लागली धावले ब्रह्मा विश्वाचा प्रजापती नाभिकमळी त्याची स्थिती असुर पाहून या निश्चिती भयभीत झाला निजला असे चक्रपाणी पाठी राखा नाही कोणी योगनिद्रावरील नयनी तेने हरी व्यापिला देव सावध व्हावा म्हणून योगनिद्रेचे करी स्तवन बद्धांजली चतुरानन होता झाला ते काळी 14 श्लोकांचे रात्री सुक्त तेने स्थविता झाला निश्चित म्हणे जाय जय अगदंबे सतत नमस्कार असो माझा स्वहा स्वदाशिव षटकार तुझी असशी सर्वस्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिधा ओंकार शशी तू तिघ देवांचे धारण करीशी म्हणून त्रिधा हे नाम तुझी अर्धमात्रा तू आहेसी उच्चारास रहित लक्ष्मी पार्वती सावित्री तुझी असशी जगाची दात्री प्रवरूपिणी गायत्री वेदमाता आहेस तू या विश्वाते धारण करीशी उत्पन्न करून पाडीशी आणि अंती संहारीसी तिन्ही रूपे तुझी विद्यामाया मेघास्मृती मोहरूपा तू प्रकृती काळ रात्री तू निश्चिती महारात्री आहेस मोहरात्री तू दारुण शोभलज्जा बुद्धी जाण तुष्टी पुष्टी शांती आपण शांतिरूपा असशी तू खडगशूल गदा चक्रिणी तू भूषुंडी चाप शंखिनी तू बाण परिग धारिणी नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सकळ तुझे स्वरूप असे केवळ पंच महाभूते शक्ती काळ तुझ्या सत्वे वर्तती मग वागादी इंद्रिये जे जे काही करावे ग्रहण ते माया स्वरूप जाण मायामय सर्व ही बाणतो सर्व भेद न करी परिवेदकाची शक्ती खरी ते विसद वस्तू माझारी शक्ती तुझी जगदमे जगत स्रष्टा जो नारायण तो त्वा केला निद्रास दिन तुझे करावयास स्तवन कोण सामर्थ्य आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी तो केलेच शरीरधारी त्या तुझ लागी स्तव करी ऐसा समर्थ दिसेना यथाशक्ती केले स्तवन आता असुरासी करी मोहन सावध करावा नारायण असुरवधा कारणे हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्राह्मण घरी हाची उपाय चिंतोनी असुराशी उपाय स्तविता झाला देवी ते मेघा म्हणे सुरताशी ऐशी स्तविली देवी तामसी मग वधावया असुराची प्रकट झाली तत्काळ विष्णूच्या मुख नेत्रातुकातून बहुहृदय उरापासून निघोनी ब्रह्मयाशी दर्शन देती झाली ते काळी देवीने मुक्त केल्यावर मग जागा झाला श्रीधर एकारणवी सर्व सागर मिळते झाले तर एक वेळी सोडून या शेष शयन उठता झाला नारायण तो मधु कैटभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्मया ते दुर्धर परमसुर क्रोधे तीव्र धावले सत्वर एक रक्तनेत्र अतिभयंकर पराक्रमी असती पै ब्रह्मदेवीकडे पाहत देवी स्वरूप असे ध्यात दशपाद आणि 10 हात दशमुखे ती जी अशी काजळायशी दिसे काळी म्हणून नाम महाकाळी कुंकुम तिलक रेखीला भाडी स्वरूप अति भयंकर दाही असती आयुधे विशाळ खड्ग बाण आणि गदा शूळ चक्र शंख भूषुंडी सकळ परिग कार्मुक शोभती 10 हस्ती धरिले शिर कळतसे जात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रविष्टा असे जियेची पूजा करी जो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करी त्याशी दुरत्यय वैष्णव मायेशी पाहता जहाला चतुरानन मधु कैटभांचा वावा नाश म्हणून प्रार्थी विधी रमेश
तयांशी सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे. मग असुर आले धावून, तेव्हा उठला चक्रपाणी. असुरांशी मिळून ते क्षणी युद्ध करिता झाला. बाहुप्रहार, जानुप्रहार, पादप्रहार, मुष्टीप्रहार, शस्त्रप्रहार अति निष्ठुर, परस्पर हानिती. नांगर टाकून आकर्षित, गदामुसळे ताडण करीत. तेही असुर मदोन्मत्त, तैसेची हानिती तयासी. 5,000 वर्षेपर्यंत युद्ध झाले. परमाद्भुत मधु कैटभ बळवंत, नाटोपती कदाही. मग महामायेने मोहविले, तेव्हा विष्णूशी बोलते झाले. जर्जर जाला सामर्थ्य गेले, तरी एक सांगतो पै. देवा तू आम्हा पाशी निश्चित, आता वर मागावे इच्छित. जो का तुझे मानसी वर्तत, तोची देऊ तुझ लागे. कोणी या देव बोलती, तुम्ही मजसी जरी तुष्टली, तरी पाहिजे वर दिला. मृत्यू आता पावावे, हाची वर मागतो जाण. तुम्ही आता पावावे मरण, दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागे असेन. मेघामणे सुरतासे ऐसे वंचिले असुरांशी. मग उदकमय सर्व जगाशी, पाहुनी बोलते जाले. आपुमय धरा नसे जेथे, देवा आम्हासी वधावे तेथे. ऐसे कोणी जगन्नाथे तथास्तु बोलता झाला. मग आपल्या कटीवर घेऊन छेदिले असुर शिर. चक्रे करून भिन्न सत्वर, क्षण मात्रे टाकिले असुर. मधुमारीला जाण नाम झाले मधुसूदन. कैटभ मारेला म्हणून कैटभारी बोलती. असो या प्रकारे करून महाकाळी झाली उत्पन्न. हा प्रथम अवतार जाण, दुसरा आता श्रवण करी. हे महाकाळीचे आख्यान, याचे करी श्रवण पठन. सर्व बाधा जाती निरसून, संशय काही असेना. या तिही अवताराचे तत्काळ श्रवण पठनाचे जे फळ, ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता झाला. त्याचे अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन. आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करी. देवीने जैसे बोलविले तैसेच येथे वर्णन केले. सज्जने पाहिजे परिशिले, कृपा करुनी सर्वदा. व्यासाचा अर्थ जो अनंत, त्याचा सारांश निश्चित. देवी कारणे संख्यात, नमस्कार असो तो माझे. श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र. हा रामद्विजोर देवीनेची हा ग्रंथ साचार. निजमुखे निरूपिला कृष्ण तटाका सानिध जाण. वर्णेश ग्रामीणचा राम ब्राह्मण. अग्निहोत्र परायण, देवीशी शरण सद्भावे. एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु.